मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाच्या या योजनेने प्रचंड छळलेले असताना या कवी संमेलनात तरी थोडंसं रिलॅक्स होता यावं अशा आशेने इथे उपस्थित असलेले सर्व रसिक श्रोत्यांचे मी ॲडव्होकेट वल्लभ नाहरे मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम आप सभी को हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जगात होत असलेलं हे कदाचित पहिलं संमेलन असेल जे सकाळी 8:30 वाजता होते, पण आपण प्रभात परिवारात आहोत। आपल्याला इथे कमीत वेळेत जास्तीत जास्त कामं करायची असतात, जास्तीत जास्त आनंद घ्यायचा असतो। दरवर्षीप्रमाणे प्रभात परिवारातर्फे हे कवी संमेलन आयोजित केलेलं आहे। आपण ज्या आशेने इथे आलेला आहात, म्हणजे रिलॅक्स येण्याच्या आशेने इथे आलेला आहात, तर ती आशा 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न नव्या दमानं नव्या जोमानं इथे उपस्थित सर्व सन्माननीय कवी मंडळी करणार आहे। मला असं वाटतं की प्रभातच्या सर्व प्रतिभावंत कवींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण सर्व कवींचा स्वतंत्र परिचय त्यांच्या सादरीकरणाच्या वेळी करून घेऊया। खरं म्हणजे प्रभातमध्ये चांगलं लिहिणारे कवी आहेत हे प्रभात परिवाराचं भाग्य आहे। दरवर्षी त्यात नवीन कवींची भरसुद्धा पडते। तसं बघितलं तर कवी संमेलन म्हटलं की अंगावर काटा येतो। पूर्वी असं म्हणायचे की जे न देखे रवी ते देखे कवी, पण आता परिस्थिती अशी आहे की जिथे जिथे रवी तिथे तिथे कवी। म्हणजे जिथे जिथे सूर्यकिरण पडतो तिथे तिथे कवी हजर असतो। पण रसिक हो, या कवितेत मात्र मोठी ताकद असते, कारण आपल्याकडे मोठे संत होऊन गेलेत। ते संत कथा लिहू शकले असते, ते कादंबऱ्या लिहू शकले असते, ते प्रवास वर्णनं लिहू शकले असते, पण त्यांनी कवितेचं बोट धरलं, त्यांनी कवितेचं बोट पकडलं। कारण जे अनेक शब्दात आपल्याला व्यक्त करता येत नाही ते आपण कमीत कमी शब्दात व्यक्त करण्याची ताकद कवितेत असते। आणि म्हणून प्रभात परिवारातील सर्व कवींना एकत्रित करून आपण दरवर्षी त्यांचं कवी संमेलन भरवत असतो। आणि आपल्या सर्वांच्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीने भरभरून दाद देण्याने ते कवी संमेलन त्याची आणखीन मजा वाढते। म्हणून मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करायला पाहिजे। तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या कवी संमेलनाला सुरुवात करतो। सर्वप्रथम या कवी संमेलनाची सुरुवात करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्या कम्प्युटर विभागाच्या आहेत, पहिल्यांदाच या कवी संमेलनात सहभागी होतात आहेत। मी या कवी संमेलनाची सुरुवात करण्यासाठी आमंत्रित करतो पूनम नंद मॅडम यांना। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। Very good morning, respected dignitaries on the stage and my dear colleagues. Okay, so today is the great opportunity to express my thoughts in front of you. देवाने मनुष्याला दिलेली एक महत्त्वाची देणगी जी आपल्या सर्वांकडे आहे, आपल्या फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी। आपल्यापैकी कोणी सांगू शकेल? शब्द, आणखी जे दिसत नाही कोणाला ते आपलं आपलंच असतं, मन। ठीक आहे, तर माझा आजचा टॉपिक आहे मन। पहिला प्रयत्न आहे। ना डोळ्यांनी दिसणारे, ना स्पर्श करता येणारे, ना डोळ्यांनी दिसणारे, ना स्पर्श करता येणारे, कधी हसवणारे तर कधी रडवणारे। ना डोळ्यांनी दिसणारे, ना स्पर्श करता येणारे, कधी हसवणारे तर कधी रडवणारे। सुख दुःख हा तर सर्व मनांचा खेळ, सुख दुःख हा तर सर्व मनांचा खेळ। हसतपणाने नेहमीच स्वागत करावयाचे त्याचे, हसतपणाने नेहमीच स्वागत करावयाचे त्याचे। आयुष्यात घडून घडून काय घडणार असे म्हणत लढायचे असते, आयुष्यात घडून घडून काय घडणार असे म्हणत लढायचे असते। असे म्हणून नेहमीच आयुष्यात खंबीर बनायचे असते, असे म्हणून आयुष्यात नेहमीच खंबीर बनायचे असते। नात्यातील आठवणी नेहमीच आपणात हसवतात तर कधी रडवतात, नात्यातील आठवणी नेहमीच आपणास हसवतात तर कधी रडवतात। आठवणी या नेहमीच सांभाळून ठेवायच्या असतात, आठवणी या नेहमीच सांभाळून ठेवायच्या असतात। आजूबाजूला बघितले तर दिसते वेगळे दृश्य, आजूबाजूला बघितले तर दिसते वेगळे दृश्य। म्हणून आजूबाजूला बघत नाही बसायचे गप्प, म्हणून
आजूबाजूला बघत नाही, बसायचे गप्प. मीच माझी सरदार असे म्हणत लढायचे असते. मीच माझी सरदार असे म्हणत लढायचे असते. वाटेवर येतील कितीही काटे, त्यातून पुढेच जायचे असते. वाटेवर येतील कितीही काटे, त्यातून पुढेच जायचे असते. संकटांना तोंड देत नवीन वाटेवर फुले उधळायची असतात. संकटांना तोंड देत नवीन वाटेवर फुले उधळायची असतात. आणि आयुष्य जगताना मनाला नेहमी सांभाळायचे आणि जपायचे असते. आणि आयुष्य जगताना मनाला नेहमी सांभाळायचे आणि जपायचे असते. थँक्यू सो मच. आयुष्य जगत असताना मनाला नेहमी सांभाळायचे असते, जपायचे असते. अतिशय चांगला सुंदर संदेश पूनम मॅडम यांनी आपल्या कवितेतून दिला आहे. नीरज आवंडेकर सरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. खरंच आहे, माणसाचं मन मोठं चंचल असतं आणि मनावर नियंत्रण ठेवणं खूप अवघड असतं. बरं, हे मन काय विचार करेल काही सांगता येत नाही. म्हणजे दरवाजा बंद करून एवढ्या सकाळी सकाळी कविता ऐकायला लावतात, असाही कोणाच्या मनात विचार येऊ शकतो. पण मला ठाऊक आहे, प्रभात परिवाराची माणसं खूप चांगली आहेत, ते असा विचार करणार नाहीत. तसेही सर्वजण गुरुजन आहेत. 4G येऊ देत, 5G येऊ देत, पण जगात गुरुजींची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि तसंही गुरुजींशी कोणी पंगा घेऊ पण नाही. आता मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, राहुल सर दिल्लीला आले होते. आसिफ सर आपको बता रहा हूँ, राहुल सर पिछले महीने दिल्ली आए थे. तो शाम को निकले लाल किला देखने के लिए. तो ऑटो वाले से पूछा कि भाई लाल किला जाने का कितना लेगा? वो बोला 150 रुपया. राहुल सर बोले 150 रुपया? 150 रुपया बहुत ज़्यादा है, 50 में ले चल. बोले क्या बात कर रहे हो साहब, 50 में कौन ले जाएगा? वो बोले बैठ पीछे, मैं ले जाता हूँ. तो ऐसे इसलिए गुरुजी से कभी पंगा नहीं लेना. आणि आता माझी शाळा सुंदर असताना तर अजिबातच नाही. एवढा स्ट्रेस वाढलाय नीरज काका, सांगतो तुम्हाला. परवाच्या दिवशी आपल्या एका टीचरच्या घरी घडलेला प्रसंग सांगतो. ते जे टीचर आहेत ते रात्री अचानक दचकून उठले, मुझे लकवा हो गया, मुझे लकवा हो गया, मुझे लकवा हो गया. तो उनकी बीवी उठी, लाइट लगाया और एक झापड़ दी रख के. बोले पैजामे की एक ही पैर में दोनों टांगे फंसा कर रखी है. बिन फालतू की नींद खराब कर, सो जाओ चुपचाप. तो मैं नाम नहीं बताऊंगा उनका, अच्छा नहीं लगता. आप देख लो अगर किसी के गाल पे झापड़ का निशान हो तो. असो, प्रभातच्या सर्व गुरुजनांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बरं, या गुरुजींमध्ये आपल्या सर्व महिला शिक्षकही आल्यात बरं का, नाहीतर उगाच ऑब्जेक्शन यायचं. कारण आजकाल महिलांचं ऑब्जेक्शन न परवडणार आहे, कारण सर्वजण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहेत. आणि साध्या सुध्या बहिणी नाहीत, लाडक्या बहिणी आहेत. तर असो, आपण कवी संमेलनाला पुढे नेऊया. पुढच्या कवयित्रीला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. SST विभागाच्या पूनम गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासुद्धा पहिल्यांदाच या कवी संमेलनात सहभागी होतात आहेत. वडील ही व्यक्ती प्रत्येकाच्याच आदरास्थानी असते आणि अशीच आपल्या वडिलांविषयी आदर व्यक्त करणारी त्यांची आधारवड नावाची कविता घेऊन मी या ठिकाणी आमंत्रित करतो पूनम गायकवाड मॅडम यांना. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय व्यासपीठ तसेच सर्व शिक्षक वृंद यांना माझा सादर प्रणाम. माझ्या सादरीकरणाला संधी दिल्याबद्दल प्रथम मी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर कित्येक वर्षानंतर आठवणींचा हा कप्पा रिकामा करताना मन अगदी भरून येत आहे. माझ्या आदरणीय प्रिय वडिलांना ही कविता समर्पित केलेली आहे. आज जरी ते माझ्यासोबत नसतील तरी त्यांच्या आठवणींचा जो ठेवा आहे तो माझ्यासोबत अखेरपर्यंत, अगदी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत राहील, यात तीळमात्रही शंका नाही. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे आधारवड. कवितेला सुरुवात करते.
भरजरी साडीला काठाचा मान, भरजरी साडीला काठाचा मान, घराच्या चौकटीला बाबांची शान. भरजरी साडीला काठाचा मान आणि घराच्या चौकटीला बाबांची शान. तुमच्यामुळे आला जीवनाला खरा अर्थ, तुमच्यामुळे आला जीवनाला खरा अर्थ. नाहीतर नुसतेच जगणे ठरले असते व्यर्थ, नाहीतर नुसतेच जगणे ठरले असते व्यर्थ. जागोजागी क्षणोक्षणी होते तुमची आठवण, जागोजागी क्षणोक्षणी होते तुमची आठवण. तुमचं हसणं, तुमचं समजावणं, तुमचं डोक्यावरून हात फिरवणं, हृदयात एक गोड साठवण. तुमची एकच शिकवण, तुमची एकच शिकवण, शिक्षण आणि शिक्षणाचा ध्यास. ते टीचर होते, त्यामुळे त्यांची एकच शिकवण, शिक्षण आणि शिक्षणाचा ध्यास. तेच स्मरून सुरू आहे प्रयत्नांची कास. प्रत्येकालाच भाळते हो वटवृक्षाची दाट गर्द छाया, प्रत्येकालाच भाळते वटवृक्षाची दाट गर्द छाया. मनाला विसावते तुमची अपार श्रीमंत माया, मनाला विसावते तुमची अपार श्रीमंत माया. सोनचाफ्याचा सुगंध कसा मन मोहून टाकतो, सोनचाफ्याचा सुगंध कसा मन मोहून टाकतो, अगदी तसाच तुमचा स्मृतिगंध मनाला दरवळून टाकतो. नात्यांचा अर्थ उलगडता, आज नात्यांचा अर्थ उलगडता तुमची नितांत गरज वाटते, नात्यांचा अर्थ उलगडता आज तुमची नितांत गरज वाटते. याल का कधी घराकडे, याल का कधी आपल्या घराकडे, तुमच्या नसण्याने मनात काहूर माजते. तुमचं हे असं निघून जाणं मला परवडणारं नाहीये, तुमचं हे असं निघून जाणं मला परवडणार नाही, खरंच परवडणार नाही. कशी होईल भरपाई, कशी होईल भरपाई, आता वेळही निघून गेली करू कशी उतराई, आता वेळही निघून गेली करू कशी उतराई. वा, आपल्या वडिलांविषयी, आपल्या आधारवडाविषयी अत्यंत सुंदर पद्धतीने मॅडमनी भावना व्यक्त केल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मला असं वाटतं. खरंच आहे, या वयस्कर लोकांचं घरात असण्यानंच एक वेगळी ऊर्जा मिळत असते. छत नहीं रहती, तहलीज नहीं रहती, दीवारों तर नहीं रहता, घर में बुजुर्ग ना हो तो घर घर नहीं रहता. म्हणून त्यांना आधारवड म्हटलं जातं. पुरुषप्रधान देश असल्याचं आपण ऐकतो, त्यामुळे देखील आपल्या देशात, आपल्या समाजात वडिलांचं महत्त्व आहेच. तसंही बुजुर्ग पिढीचा उल्लेख करताना त्यांच्या बाबतीत एक उल्लेख आवर्जून असा करावासा वाटतो की ही पिढी अत्यंत काटकसरी होती. माझे आजोबा या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा एक शिक्षक होते. आणि शिक्षक वर्ग म्हटला की अत्यंत म्हणजे अवाजवी खर्च त्यांना अजिबात सहन होत नाही, त्यांना आवडत नाही. म्हणजे मिस्ड कॉल केल्यावरही फोनचं बॅलन्स चेक करणारा हा वर्ग असतो. आणि सर्व शिक्षक वर्गच म्हणा तसा काटकसरी असतो. परवाच्या दिवशी आपल्या दिनेश आगाशे सर इथे आले होते. दिनेश आगाशे सरांना एका टीचरने विचारलं की सर, मला ना माझा एक पासपोर्ट साईज फोटो काढून पाहिजे, पण त्या फोटोमध्ये ना सर माझे बूटही आले पाहिजे. आता किती काटकसरी म्हणावं तुम्ही, त्या फोटोमध्ये माझे बूटही आले पाहिजे. आता आगाशे सर पहिलेच ते माझी शाळा सुंदर शाळामुळे वैतागलेले होते. त्यांना राग आला. ते म्हणाले की सर, ते बूट काढा आणि तुमच्या डोक्यावर घ्या, म्हणजे येईल तो फोटो बुटासहित. असे सगळे म्हणजे खरंच आहे, या माझी शाळा सुंदर शाळामुळे घरोघरी भांडणं सुरू आहेत. परवाच्या दिवशी आपले एक मॅथ्सचे टीचर उशिरा घरी गेले. आपने बरं सर, ते उशिरा घरी गेले, कामाने वैतागलेले होते, चेहऱ्यावर दिसत होतं वैतागलेले आहेत. तर आमच्या ज्या वहिनी साहेब आहेत म्हणजे त्यांच्या मिसेस, त्यांना म्हणाले, त्यांना रिलॅक्स करण्यासाठी म्हणाल्या की आप ठीक हो, मैं आपके लिए कुछ लाऊं, मैं आपके लिए कुछ भी कर सकती हूँ. बरं, एक वेळा झालं, दोन वेळा झालं, तीन वेळा, पुन्हा पुन्हा तेच, मैं आप ठीक हो, मैं आपके लिए कुछ भी कर सकती हूँ, मैं आपके लिए कुछ भी कर सकती हूँ. सर वैतागलेले होते, ते चिडले, म्हणे तू मुझे 29 का टेबल बोल के बता. आता हे म्हटल्यावर पुढची परिस्थिती काय असेल आपण कल्पना करू शकतो. असो, आपण पुढे जाऊया. प्रभात परिवार इज होम टू पोएट्स who can compose in English, Marathi, Hindi, Urdu and many more languages. Today we are fortunate to have with us one such poet, Mrs. Anita Thakre madam, who writes amazingly in English.
regardless of the language, to the ability to express, the ability to write is what truly matters. Therefore, with utmost respect, I invite Mrs. Anita Thakre Madam to present her poem. Last year also she presented her poem very beautifully, and this year as well she has come in front of us with her unique style. Let's give her a big round of applause. Thank you, Vallabh. Thank you, sir. Thank you, respected sir, providing me an environment and allow me to do my best here. Really, I am very grateful for the opportunity which I am getting here. The poem which I have written, that is New Resume, Nayi Shuruaat. Someone must be there. Someone must be there to understand our feelings. Someone must be there to understand our feelings. Without it, quite difficult. Without it, quite difficult to tackle and face each dealing. Without it, quite difficult to tackle and face each dealing. Feelings are something beyond words. Feelings are something beyond words. Just someone must dear. Just someone must dear those who can hear. Means someone must be there, those who can hear, those who can understand to us. Life is a school. Life is a school without teacher. Life is a school without teacher. It doesn't appear any feature. It doesn't appear any feature. What will happen? What will happen on the next moment? What will happen on the next moment? No one can assume. What will happen on the next moment? What will happen on the next moment? No one can assume. So say, let it be. So say, let it be, and think about the next resume. And think about the next resume. Thank you. Great. Thank you so much, Anita ma'am. Truly, the expectation that poet has kept here, that we all should have someone in our lives who can understand our emotions, who can understand our feelings, is absolutely correct. And I guess we should give a big round of applause for her. कवितेचं योगदान या समाजात खूप मोठं आहे. कमीत कमी शब्दात अनेक संदेश देण्याची ताकद कवितेत असते. नरेंद्रचा विवेकानंद करण्याचं काम एका कवितेने केलं आहे. म्हणजे नरेंद्र जेव्हा कलकत्ता कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा प्राध्यापक हिस्टी नावाचे एक टीचर क्लासमध्ये वर्गात आले आणि त्यांनी विलियम वर्ड्सवर्थ नावाच्या एका सुप्रसिद्ध कवीची एस्कर्शन नावाची कविता शिकवायला सुरुवात केली. त्या कवितेत तो जो कवी असतो तो रानातून वनातून जंगलातून फिरत असताना त्याला एक शांततेची अनुभूती होते. आणि मग त्याला एक असा प्रश्न पडतो की ही जी शांतता आहे हीच म्हणजे ही जी या शांततेमागे जी शक्ती आहे तोच परमेश्वर आहे का? वर्गामध्ये गॉड हा शब्द उच्चारला जातो. नरेंद्र लगेच हात वरती करतो आणि विचारतो की सर तुम्ही देव बघितला आहे का? तर सर म्हणाले की मला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंस नावाचे एक साधक आहेत, तू त्यांच्याकडे जा. मग नरेंद्र तिथे गेले आणि एकमेकांना त्यांनी तपासल्यानंतर गुरु आणि शिष्य म्हणून स्वीकारलं. म्हणजेच काय, तर एका कवितेने, एस्कर्शन नावाच्या कविताने नरेंद्रचा विवेकानंद केला. ही कवितेची ताकद आहे, ही साहित्याची ताकद आहे, ती आपण ओळखली पाहिजे. मी या ठिकाणी पुढच्या कवयित्रीला या ठिकाणी आमंत्रित करतो. मॅथ्स विभागाच्या मेघा मापारी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद वल्लभ सर. वाचनात आलेल्या ह्या काही ओळी प्रभात परिवारातील तुम्हा सर्वांसाठी. काही नाती अशी असतात, काही नाती अशी असतात, काही भावना अशा असतात, काही नाती अशी असतात, काही भावना अशा असतात, काही जागाच अशा असतात, काही जागाच अशा असतात की जिथे आभाळालाही पंख फुटतात आणि परीलाही स्वप्न पडतात. PKS प्रतिभा, कलावंत, जपणारी, खुलवणारी माणसं, खुलवणारी माणसं. धन्यवाद प्रभात परिवार मला संधी दिल्याबद्दल. माझ्या कवितेचं नाव आहे एक रियाज. त्याच्या आधी कवितेची थोडी प्रस्तावना. कोणतेही काम किंवा कौशल्य हे जर आपल्याला साध्य करायचे असेल तर त्यासाठी रियाजाची आवश्यकता असते. तो रियाज फक्त
कलेच्या किंवा कोणत्या क्षेत्रात नाही, तो रियाज सर्वच ठिकाणी आवश्यक असतो. असाच कोणता रियाज आपल्याला आवश्यक आहे हे माझ्या कवितेच्या रूपात मी अधोरेखित करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुमच्या पुढे कविता सादर करते. कवितेचं शीर्षक एक रियाज. संगीतासोबतच एक रियाज बंधमुक्त स्वच्छंद हसण्यासाठी. संगीतासोबतच एक रियाज बंधमुक्त स्वच्छंद हसण्यासाठी. एक रियाज निखळ निरागसतेत सुंदर दिसण्यासाठी. एक रियाज निखळ निरागसतेत सुंदर दिसण्यासाठी. एक रियाज निवांत वेळेत खरंच. एक रियाज निवांत वेळेत खरंच फक्त निवांत असण्यासाठी. एक रियाज पुस्तकाच्या निसर्गाच्या आपल्या माणसांच्या सहवासात बसण्यासाठी. एक रियाज पुस्तकाच्या निसर्गाच्या आपल्या माणसांच्या सहवासात बसण्यासाठी. एक रियाज दुखलेली खुपलेली विस्कटलेली न सुटलेली कोडी सुटण्यासाठी. एक रियाज दुखलेली खुपलेली विस्कटलेली न सुटलेली कोडी सुटण्यासाठी. एक रियाज नव्या कला नवी माणसे नव्या ठिकाणांना मनातून भेटण्यासाठी. एक रियाज नव्या कला नवी माणसे नव्या ठिकाणांना मनातून भेटण्यासाठी. एक रियाज क्षणभंगुरतेत शाश्वतता शोधण्यासाठी. एक रियाज क्षणभंगुरतेत शाश्वतता शोधण्यासाठी. एक रियाज प्रयत्नांच्या धाग्याने यशाची सुमने ओवण्यासाठी. एक रियाज प्रयत्नांच्या धाग्याने यशाची सुमने ओवण्यासाठी. एक रियाज आपली थेअरी तत्वे वेगळेपण जपण्यासाठी. एक रियाज आपली थेअरी तत्वे वेगळेपण जपण्यासाठी. आयुष्यात रंग भरताना एक रियाज नव्या संधीच्या होकारासाठी. आयुष्यात रंग भरताना एक रियाज नव्या संधीच्या होकारासाठी. आणि हो एक रियाज न पटणाऱ्या गोष्टींच्या नकारासाठी. आणि हो एक रियाज न पटणाऱ्या गोष्टींच्या नकारासाठी. धन्यवाद. एक रियाज न पटणाऱ्या गोष्टींच्या नकारासाठी. खूप सुंदर अशी कविता मॅडमनी या ठिकाणी सादर केली आहे. अतिशय सुंदर असा संदेश मॅडमनी दिला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रियाज मॅडमनी सुचवले आहेत. आता सुरू करावे लागतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेघा मॅडमसाठी. सुरुवातीला सर्व स्त्री वर्गालाच का बोलाविले असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. बघा 2-3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे या सभागृहात पुरुष अल्पसंख्याक आहेत. दुसरं कारण म्हणजे लाडकी बहन योजना सध्या जोरात सुरू आहे. तीसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आसिफ सर आपको बताना चाहूँगा, ये जो महिलाएं होती है इनको अगर आप कुछ भी दो ये उसको आपको डबल करके देती है ना. तो मतलब अगर आप इनको मुस्कुराहट दो तो ये उसको ठहाका बना देती है. अगर आप इनको अनाज दो तो उसको ये भोजन बना कर देती है. अगर इनको आप मकान दो तो उसका ये घर बना कर देती है. तो इसका मतलब कि जो भी चीज़ आप महिलाओं को दो ये उसको ये डबल करके देती है. इसका मतलब ये हुआ कि अगर इनको छोटी मोटी तकलीफ दे दो तो मागे बसलेल्या रोला पटलेलं दिसतंय माझं म्हणणं. तर म्हणून इसलिए लेडीज फर्स्ट किया हमने. असो आता पुढच्या कवि सम्मेलनाला आपण पुढे नेऊया. एक हिंदी भाषा के कवि मित्र यहाँ पर उपस्थित है, अच्छा लिखते हैं. इस कवि सम्मेलन का पहले भी वो हिस्सा रह चुके हैं. मैं हिंदी विभाग के संतोष मोहरिल सर को आदरपूर्वक यहाँ पर निमंत्रित करता हूँ. जोरदार तालियों से हम उनका स्वागत करते हैं. जैसे कविता की शुरुआत करने से पहले मैं कुछ कहना चाहूँगा कि माँ की तारीफ में कागज़ पर कई कलमें चली, कई नगमे लिखे गए, कई शायरियाँ लिखी गई, पर इन सब में वो एक शख्स जो अछूता ही रह गया, जो माँ के साथ खड़ा था, पर शायद ही हमने उसको कम महत्व दिया. वे है हमारे भविष्य के रचयिता,
जिन्हें हम पिता के नाम से जानते हैं। इस कविता में लिखे गए शब्द भले ही मेरे हो, पर मेरे शब्दों के भाव आप सभी के हैं कि जो अपने पिता से यहाँ प्यार करते हैं। मुझे आशा है, मैं आश्वस्त हूँ, अगर आप आंखें बंद करेंगे और मेरी कविता के शब्द सुनेंगे तो आपके पिता का मुस्कुराता हुआ चेहरा आपके आंखों के सामने यकीनन ही आएगा। तो मैं शुरू करता हूँ मेरी इस कविता को, जिसका शीर्षक है हाँ मैंने भगवान को देखा है। हाँ मैंने भगवान को देखा है, यकीन मानो वो और कोई नहीं मेरे पापा है। माँ की गोद अगर सुकून और शांति का झोंका है तो पिता भी बुराइयों की कड़ी धूप से हमें बचाने वाला छाता है। जिनके साए के नीचे हम खुद को बेहद सुरक्षित और आज़ाद मानते हैं, पर इसके लिए हमारे पिता क्या कुछ सहते हैं ये हम कहाँ जानते हैं। पढ़े लिखे होने के बावजूद भी मेरे पापा को गिनती नहीं आती। मैं एक चीज़ मांगूं तो 2 या उससे ज़्यादा ही मेरे लिए मेरे घर पर वो चीज़ आती। अरे माँ के 1000 बार मना करने पर भी मैंने मांगी हुई गुड़िया, बंदूकें, कई खिलौने उन्होंने मुझे दिलाई। और इसी कारण मेरे भगवान ने मेरे माँ से कई बार डांट भी खाई। वे ये बात तो सदियों से सुनते आए हैं कि भगवान हर जगह पहुंच नहीं सकता, इसलिए उसने माँ बनाई। ये बात तो हम सदियों से सुनते आ रहे हैं कि भगवान हर जगह पहुंच नहीं सकता, इसलिए उसने माँ बनाई। पर ये कोई नहीं बताता कि जीवन की चुनौतियों से लड़ने के लिए उसने पिता जैसी एक ढाल भी बनाई। वाह। बेटी की विदाई में माँ के आंसुओं का बांध तो बहता ही है, पर क्या किसने देखा है कि सभी की नजरों से नजरें बचाकर किसी कोने में मेरा भगवान भी कहीं रोता है। वाह वाह। अरे जिम्मेदारियां निभाते निभाते उनके खुद के कोई अरमान नहीं बचते। अपनी ख्वाहिशों को हर तनख्वाह के बाद दफना देते हैं, क्योंकि खुद के लिए उनके पास कभी पैसे नहीं बचते। सच है 9 महीने माँ रखती है हमें कोख में, पर सारी उम्र जो हमें दिल, दिमाग और सर आंखों पर रखते हैं वो पापा होते हैं। यकीनन माँ का प्यार, दुलार सभी बच्चों के लिए खास है, पर पिता यानी हम सब के लिए एक अनछुआ एहसास है। दोस्तों, सारी उम्र जिम्मेदारियां निभाते रहते हैं, पर कभी कुछ कहते नहीं, और जब पापा समझ में आते हैं तो वो हमारे पास रहते नहीं। वाह। दोस्तों, आज एक काम करो, घर जाकर इस खुशियों के सौदागर को सलाम करो। नहीं मिल सके तो एक फ़ोन करो, और जब मिलो तो उनके हाथों के छालों को, झुर्रियों को चूमो, सहलाओ, क्योंकि इन झुर्रियों के कारण ही आज हम इन सुगम रास्तों पर चल पड़े हैं। यह बताओ उनको कि उनके उपकार का आभार हम कभी भी अदा नहीं कर सकते। आज से उनकी मर्जी और खुशियों को संभालो, सर आंखों पर रखो, बिठाओ उनको अपनी आशाओं में, क्योंकि ऐसा भगवान शायद हम कभी देख नहीं सकते। इसलिए मैं कहता हूँ कि मैंने नहीं, हम सब ने भगवान को देखा है, हम सब ने भगवान को देखा है। वाह वाह वाह। शुक्रिया। वाह वाह। क्या बात है संतोष सर। हाँ, मैंने भी भगवान देखा है। सभागृह में उपस्थित सभी को अपने पिता की, अपने भगवान की प्रतिमा अपने आंखों के सामने दिखी होगी। ये उस कविता की ताकत है, उस कवि के कलम की ताकत है। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए संतोष सर के लिए। अभी सभागृह का माहौल थोड़ा सा भावुक हो चुका है, तो उसको थोड़ा लाइट करने के लिए वैसे बताता हूँ कि हिंदी भाषा जो है अपने आप में एक उत्तम भाषा है ना। मैं जब पहली बार हिंदी सीखने गया तो सविता मैडम हमें हिंदी सिखाते थे, तो उन्हें पहले दिन आकर क्लास में बोर्ड पे लिखा कि हिंदी,
हिंदी के बगल में उन्होंने एक बिंदी निकाल दी। मैंने पूछा मैडम ये क्या है? तो मैडम बोले बेटा वल्लभ ये अनुस्वार है। मैंने बोला मैडम रविवार सुना, सोमवार सुना, मंगलवार सुना, ये अनुस्वार क्या है? मैडम बोले बेटा ये हिंदी का श्रृंगार है। मैं बोला ठीक है। तो मैं घर आया तो मुझे बेटू बेटू बोलने वाली मेरी आई ने बड़ा सा अनुस्वार लगा रखा था। मैंने आई से पूछा आई ये क्या है? तो आई बोले बेटा ये तेरे बाबा है। मैं टेंशन में आ गया। मैं कंफर्म करने के लिए अपने आजी के पास गया। आजी ने भी एक बड़ा सा अनुस्वार लगा रखा था। मैंने पूछा आजी ये क्या है? आजी बोली बेटा ये तेरे आजोबा है। मेरा टेंशन और बढ़ गया। अच्छा मेरा माथा तो तब खराब हुआ भाई साहब जब मैं शाम को मुंह धो रहा था और मैंने वॉश बेसिन के आईने पर पापा को चिपका हुआ पाया। फाउंडर डायरेक्टर आगे कुछ बोलने की, कुछ पूछने की मेरी कुछ हिम्मत हुई नहीं। तो इसलिए हिंदी अपने आप में एक उत्तम भाषा है। हर एक भाषा का अपना एक सौंदर्य होता है, प्रत्येक भाषेचं आपलं एक सौंदर्य असतं। मी पुढची कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी आमंत्रित करतो वर्षा दांडगे मॅडम यांना। मराठी विभागाच्या त्या आहेत, खास वराडी भाषेतली त्यांची कविता घेऊन येतात आहेत वर्षा दांडगे मॅडम। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। आदरणीय मंच, अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित सर्व कविवर्ग आणि माझे शिक्षकवृंद, कवितेची प्रस्तावना करणार नाही कारण फार सोप्या भाषेत लिहिलेली आणि सगळ्यांच्या हृदयाला भिडेल, खास करून महिलांच्या। लक्ष्मी मॅडम, कवितेचा अर्थ आपण नंतर समजून घेऊयात। कवितेचं नाव आहे सोनचाफा। थोडं चालीत म्हणण्याचा प्रयत्न करते बरं का। तू ह्या वाचून माया जगण्याले अर्थ नाही, सोडला श्वास जो तो घेण्याले अर्थ नाही। तू ह्या मनीचा रे ठोका झुलवी माय मन, तू ह्या डोळ्यातले पाणी भिजवी माय मन। दूर जाता जवा तुम्ही मले व सोडून, वाढे धडधड माही जाते कनाव मोडून। तुमच्या बिगर माय हालत नाही पान, असं कस बाई गुतलं तुमच्यात हे मन। हाती तुमचा हात असा जलंभर राहो, सुखाले ही घडीभर अति भूल पडून जाओ। सदा फुली वाणी फुलो माया व संसार, नाही श्रीमंतीचा पण येओ सुखाचा बहर। साथ मले दे जा या काटेरी रानात, साथ मले दे जा या काटेरी रानात। फुलवू सोन चाफा एकमेकांच्या मनात, फुलवू सोन चाफा एकमेकांच्या मनात। धन्यवाद। वाह वाह वाह। फुलवू सोनचाफा एकमेकांच्या मनात, अत्यंत एकमेकांच्या मनात सोनचाफा फुलवण्याचा विश्वास कवयित्रींनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कवयित्रींनी कदाचित आपल्या ह्यांना उद्देशून ही कविता लिहिली असावी आणि म्हणूनच कुठे कुठे एकेरी तर कुठे कुठे अहो जाहो असं आपल्याला उल्लेख त्याच्यात मिळतो। मंगेश पाडगावकर एका ठिकाणी असं लिहितात की कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याशिवाय गाणं नसतं आपलं।
आणि नकळतपणे ती चाल, ते शब्द आपल्या ओठांवरती आले की सावन का महिना पवन करे सोर, ही ती शब्दांची ताकद असते, ही त्या कवितेची ताकद असते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वर्षा मॅडमसाठी. पंडित नेहरू एकदा एका ठिकाणी पंतप्रधान असताना कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून गेले होते. त्यावेळी स्टेजवर चढताना त्यांचा पाय स्लिप झाला, तर त्यांच्या मागे हिंदी भाषेतील ज्येष्ठ कवी रामधारी सिंग दिनकर उभे होते. त्यांनी त्यांना आधार दिला. तर पंडित नेहरू म्हणाले की दिनकरजी, तुम्ही होतात म्हणून आज मी पडायचा वाचलो. तर दिनकरजी त्यावर म्हणालेत की अहो पंडितजी, त्यात धन्यवाद कसले, जेव्हा जेव्हा राजकारण आणि राज्यकर्ते डगमगतात तेव्हा तेव्हा साहित्य आणि कविताच त्यांना आधार देत असते. ही कवितेची ताकद असते. आणि ऐसे ही एक कवि आज हमारे बीच मौजूद है जिनको उनकी कलम ने संभाला है. उनकी कलम क्यों और कैसे चलने लगी ये हमें समझ लेना है. मैं SST विभाग के राहुल नीलटकर सर को यहाँ पर आमंत्रित करता हूँ. जोरदार तालियों से हम उनका स्वागत करेंगे. यहाँ उपस्थित सभी अतिथिगण को मेरा सादर प्रणाम, सभी को मेरा नमन, सभी गुरुजनों को मेरा नमन. कविता जब हम लिखते हैं, कविता बोलने के पहले थोड़ी प्रस्तावना करना चाहूँगा. जब हम लिखते हैं तो कुछ भावनाएं मन में होती है और उसके आधार पर ही कविता लिखी जाती है. 2008 से मैं लिखता हूँ, कोशिश करता हूँ. तो ऐसी एक कविता है पुरानी जो मैंने लिखी है जिसका नाम है मोड़. हर एक की ज़िंदगी में कोई ना कोई मोड़ आता है. कोई मोड़ हमको कहीं ले जाता है, कोई मोड़ हमको आबाद करता है, तो कोई मोड़ हमको कहीं और भी ले जाता है. तो ऐसे अलग अलग मोड़ हमारे ज़िंदगी में आते हैं. तो ऐसे ही मेरी कविता का शीर्षक है मोड़. गौर से सुनिएगा, कहीं ना कहीं रिलेट हो सकती है. हम चल रहे थे हमारे रास्ते से, हम चल रहे थे हमारे रास्ते से, न जाने कैसी बात हुई. हम चल रहे थे हमारे रास्ते से, न जाने कैसी बात हुई. किसी अनजान व्यक्ति से हमारी मुलाकात हुई. किसी अनजान व्यक्ति से हमारी मुलाकात हुई. पहचान तो हो गई, पहचान तो हो गई, बातचीत बढ़ने लगी. पहचान तो हो गई, बातचीत बढ़ने लगी. नई तरंगे, नई उमंगे अचानक से उभरने लगी. नई तरंगे, नई उमंगे अचानक से उभरने लगी. सुध-बुध हमारी न जाने क्यों खोने लगी. सुध-बुध हमारी न जाने क्यों खोने लगी. किसी अड़ीग लक्ष्य की तरफ नजरें हमारी बढ़ने लगी. किसी अड़ीग लक्ष्य की तरफ नजरें हमारी बढ़ने लगी. आगे सुनिएगा. उसी लक्ष्य को पाने को साथ हम चल दिए. उसी लक्ष्य को पाने को साथ हम चल दिए. मुश्किलें आई मगर हम डगमगा न सके. मुश्किलें आई मगर हम डगमगा न सके. बंदिश ये जिंदगी की मेरे होने लगी. बंदिश ये जिंदगी की मेरे होने लगी. मुझे न पता था कि मेरी जिंदगी कहाँ चलने लगी. मुझे न पता था कि मेरी जिंदगी कहाँ चलने लगी. मैंने मेरे सपनों को पीछे है छोड़ दिया. मैंने मेरे सपनों को पीछे है छोड़ दिया. साथ में ही पथिक के, साथ में ही पथिक के स्वर्ग अपना मान लिया. साथ में ही पथिक के स्वर्ग अपना मान लिया. लेकिन ऐसा करते वक्त क्या हुआ, लेकिन पहचान मेरी लगता है अब खोने लगी. लेकिन पहचान मेरी लगता है अब खोने लगी. क्योंकि पथिक के रंग बिरंगे ना, तो पहचान तो खो जाएगी, है ना. तो इसलिए पहचान मेरी लगता है अब खोने लगी. लेकिन पहचान मेरी लगता है अब खोने लगी. पर उसे उभारने को अब लगता है कलम मेरी चलने लगी. कलम मेरी चलने लगी. धन्यवाद. वाह 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 वाह, क्या बात है. जब हम पहचान खोने लगते हैं तो कलम हमारा साथ देती है. कलम चलने लगती है और हमें सही राह दिखाती है. क्या बात है. एक बार जोरदार ताली होनी चाहिए राहुल सर के लिए. मी कविता आम्ही बोलत होतो तेव्हा 24 डिसेंबर 2012 रोजी सरांनी ही कविता लिहिली होती आणि बरोबर 12 वर्षांनी ती आज आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ येणं आवश्यक असतं. या कवितेची आज वेळ होती. पहा किती चांगले लोक आहेत. आम्हाला कामाला बसून दिलं, चहा वाटून राहिले तिथे.
नहीं नहीं ठीक है, अच्छी बात है, चाय पीनी चाहिए। गीता में लिखा है कि चाय पीनी चाहिए। नहीं नहीं हंसिए मत, मैं बता रहा हूँ आपको। गीता के एक श्लोक में भगवान श्री कृष्ण अर्जुन से कहते हैं कि अर्जुन त्वया चापी मया चापी। मतलब अर्जुन तू भी चाय भी मैं भी पीता हूँ, क्योंकि देखो अर्जुन लड़ नहीं रहा था। आपको पता है अर्जुन क्यों लड़ा? अर्जुन लड़ नहीं रहा था, वो बोले कि यार ये तो मेरे भैया है, ताऊजी है मेरे, मैं कैसे लड़ूं इनके साथ। तो अड़ गया। श्री कृष्ण जी भी टैलेंटेड इंसान थे, वो समझ गए नहीं लड़ेगा, वो उन्होंने एकदम हैंडल कर लिया कि कैसे इसको डील करना है। अभी तो गर्मियों के दिनों में महाभारत हुई थी, उसको उन्होंने बीच मैदान में खड़ा कर दिया और कितने 700 श्लोक की भगवत गीता सुनाई। वो पूरे 700 श्लोक होने के बाद उनको बताया बेटा बोल लड़ेगा कि और श्लोक सुनाओ। तो ऐसा ठीक है, चाय पियो, हमको भी मिलेगी, थँक यू। तो असं एकदा राहुल सरांची कविता आपण ऐकली। तसं कवितेचं असं आहे की कवितेंनी अनेकांना तारलं सुद्धा आहे। रामायणात माझ्या सीता कशाचा आली हे मराठी कवी गंगाधर महांबरे यांचं गीत सकाळी आकाशवाणीहून प्रसारित झालं आणि दुपारी त्यांच्या घराची बेल वाजली। त्यांनी दरवाजा उघडला तर दारामध्ये एक तरुण उभा होता। महांबरेंनी विचारलं काय रे काय काम? तर तो म्हणाला की अहो मला आत तरी येऊ द्या। तो आत आला, येऊन बसला आणि त्यांनी सांगितलं की माझं माझ्या पत्नीबरोबर भांडण झालं होतं आणि तिला सासरी परत कधीच आणायचं नाही या उद्देशाने मी तिला माहेरी जाऊन सोडलं होतं। पण आज सकाळी मी तुमची कविता ऐकली, तुमचं गाणं ऐकलं आणि त्यांनी माझं मन बदललं। मी आज संध्याकाळी तिला जाऊन माहेरून परत घेऊन येणार आहे। तुमच्या या कवितेने माझा संसार सावरला आहे। ही कवितेची ताकद असते। तर असंच ताकदवर लिखाण करणारी एक कवयित्री आपल्या प्रभात परिवारामध्ये उपस्थित आहे। त्यांचा वाटे कधी कधी हा कविता संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे आणि त्या नियमित लिखाण करीत असतात आणि त्यांच्या प्रासंगिक कविता अतिशय सुंदर अशा असतात। आज एक वेगळ्या धाटणीचा अभंग घेऊन ते आपल्यासोबत इथे प्रस्तुत होणार आहेत। मी संस्कृत विभागाच्या सारिका आयचित मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपली कविता आपला अभंग सादर करावा। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद वल्लभ। सुप्रभातम, सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। रसिक हो, या विज्ञान युगात ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालताना प्रत्येकजण इथे स्पर्धेमध्ये धावतोय। मग कुठलेही क्षेत्र असो ते, प्रत्येकाला यशाची ओढ लागलेली असते आणि प्रत्येकाला आपलं ध्येय गाठताना अडचणींना सामोरे जावं लागतं। आपल्यातील प्रत्येकजण अनेक अडचणींना सामोरे जात असतो, पण ह्या अडचणींना सामोरे जात असताना आपला दृढ निश्चय, विश्वास आणि चिकाटी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। अडथळ्यांवर मात करून ध्येयाची उंची गाठू पाहणाऱ्या इथे बसलेल्या प्रत्येकासाठी ही माझी कविता खूप प्रेरणादायी आहे। आकाशात उंच झेप घेऊन उडणारा गरुड हा कोणाशी स्पर्धा करत नाही, त्याची स्पर्धा कोणाशीच नसते, त्याची स्पर्धा असते ती स्वतःशीच। त्याचे एकच ध्येय असते, ते म्हणजे उंच आकाशात मनसोक्त विहार करणं। त्या गरुडाप्रमाणे आपणही आपलं ध्येय उंच आणि महान असं ठेवावं आणि त्या दृष्टीने प्रयत्नांची कास मात्र कधीच सोडू नये। आपण ध्येय तो खूप आपलं ठेवतो उंच, पण त्या दृष्टीने प्रयत्न आपले कधीतरी कमी पडतात, तर प्रयत्नांची कास मात्र आपण कधीच सोडू नये या आशयाची माझी एक कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे। कवितेचं शीर्षक आहे गरुड झेप। झेप गरुडाची उंच आकाशी, झेप गरुडाची उंच आकाशी, स्पर्धा कोणाशी असू नये। झेप गरुडाची उंच आकाशी, स्पर्धा कोणाशी असू नये। छंद जो आपला जोपासावा नीत, छंद जो आपला जोपासावा नीत, ठेवी एक चित्त लक्षावर। छंद जो आपला जोपासावा नीत, ठेवी एक चित्त लक्षावर। प्रयत्नांची कास धरून या ठेव,
प्रयत्नांची कास धरून या ठेव विश्वासाचा देव तारी तुझ. प्रयत्नांची कास धरून या ठेव विश्वासाचा देव तारी तुझ. कर यशावरी ध्यान तू केंद्रित. कर यशावरी ध्यान तू केंद्रित जिद्द सदोदित जिंकण्याची. कर यशावरी ध्यान तू केंद्रित जिद्द सदोदित जिंकण्याची. उडण्यास तव मोकळे आकाश. उडण्यास तव मोकळे आकाश नघे अवकाश क्षणभरी. उडण्यास तव मोकळे आकाश नघे अवकाश क्षणभरी. गगन हे सारे तुझ्याच स्वागता. गगन हे सारे तुझ्याच स्वागता झेप उंच घेता होई हर्ष. हर्ष झेप उंच घेता होई हर्ष. झेप उंच घेता होई हर्ष. धन्यवाद. प्रयत्नांची कास धरून या ठेव विश्वासाचा देव तारी तुझ. अतिशय सकारात्मकता आणि आशावाद यांनी ओतप्रोत भरलेला असा अभंग मॅडमनी सादर केला आहे. हरिभक्त परायण सारिका आयचित यांचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया. अशीच जर अभंगांची संख्या वाढत राहिली तर काही दिवसांनी मॅडम आपल्याला सायंकाळी वाहिनींवर कीर्तन करताना दिसतील. मॅडम ओळख ठेवाल. रसिको, हळूहळू या कवी संमेलनाची रंगत वाढते आहे. शेवटी काय, आनंद घेतला पाहिजे, एन्जॉय करता आलं पाहिजे. इथे उपस्थित सर्वांना मजा आली पाहिजे. जेव्हा मी लंडनला शिकायला गेलो होतो, पण गेलो त्याच दिवशी ठरवलं की इथे पुन्हा नाही यायचं, की म्हणजे इथे शिक्षण झाल्यावर आपण चाललं जायचं. कारण काय, मी गेलो, एअरपोर्टवर उतरलो विजय सर, आणि माझे मामा मला घ्यायला आले. मी मामांना म्हटलं, मामा मला तहान लागली आहे, मला पाणी प्यायचं आहे. मामा मला पाणी प्यायला घेऊन गेले. ती जी मशीन होती तिच्याकडे बघितल्यावर मला लक्षातच येईना की यातून पाणी कसं प्यायचं. मामा म्हणे, वल्लभ, हा ब्रिटन देश आहे, हा टेक्नॉलॉजीचा देश आहे. हे असं बटन दाबायचं, हे असं पाणी बाहेर येईल, मग ते पिऊन घ्यायचं. आसिफ सर, हमने बटन दबाया, वो पानी आया. कसम से बता रहा हूँ, कुत्ते जैसा पानी पिया है आसिफ सर. 1 मिनट में कुत्ता बना दिया अंग्रेजों ने. तभी तय कर लिया कि फिर से यहाँ पर नहीं आना, मी पुन्हा नाही येणार. तर कारण काय, आत्मसन्मान ही गोष्ट असते की नाही. आता असं पाणी कोण पिणार आहे. आत्मसन्मान एक काही गोष्ट असते ना. आम्ही मगासपासून तुम्हाला रसिक हो म्हणून सन्मान याच्याचसाठी देतोय की तुम्ही थांबले पाहिजे, तुम्ही बसले पाहिजे. तुम्ही, आणि आता तुमच्यापैकी किती रसिक आहेत खरोखरच, आणि किती प्रोटोकॉल म्हणून, नाईलाज म्हणून इथे बसलेले आहे, हे आम्हाला इथून चांगलं दिसतंय. आणि त्यातल्या त्यात समोरचा वर्ग जर टीचर असला तर मग बोलायलाच नको. पण रसिको, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की गुरूंची जागा आपल्या जीवनात कोणीच घेऊ शकत नाही. गुरु गुरुच असतात. आणि अशीच एक गुरूंबद्दलची महती सांगणारी एक कविता घेऊन मी या ठिकाणी आमंत्रित करतो मराठी विभागाचे सातत्याने लिखाण करणारे, साहित्य संमेलनात सादरीकरण केलेले रोहित हिवरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद सर. आदरणीय मॅडम, आदरणीय सर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिको, सगळ्यांना माझा नमस्कार. नुकताच रात्री डोक्यामध्ये एक विचार घुमत होता. उद्या कवी संमेलन आहे, कवी कविता सादर करणार आहे, रसिकांची दाद मिळणार आहे. कवीच्या मनातले जे भावना आहेत ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेच्या सादरीकरणाआधी त्या कवितेमधल्या 4 ओळी घेतो. नेमकी कवीसाठी कविता नेमकी काय असते. तुमचा आणि माझा भाव असते कविता. तुमचा आणि माझा भाव असते कविता. कळली तर हृदयाचा ठाव असते कविता. वाह वाह. तुमचा आणि माझा भाव असते कविता. कळली तर हृदयाचा ठाव असते कविता. सोने रुपे मोहरा नको तयाला. सोने रुपे मोहरा नको तयाला. फक्त एका टाळीची हाव असते कविता. फक्त एका टाळीची हाव असते कविता. आपण या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद आहोत. सगळे या ठिकाणी बसलेले शिक्षक आहोत. शिक्षक हा आपल्या शेवटच्या घटकेपर्यंत विद्यार्थ्याला कुठेतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा सर्वांगीण विकास
साधण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा मी जात होतो आणि मला माझा एक विद्यार्थी, पहिल्या बॅचचा विद्यार्थी आला आणि तो लगेच त्याने नमस्कार केला आणि म्हटलं, सर ओळखलं का? मी त्याला ओळखलेलं नव्हतं, पण त्याने नमस्कार केल्यानंतर मला कळालं की तो माझा विद्यार्थी आहे. मी म्हटलं, तुला ओळखलं नाही पण तू माझा विद्यार्थी आहे एवढं मी तुला नक्कीच ओळखलेलं आहे. मग मी त्यावेळेला त्याला काय शिकवलं, तो त्यातून काय शिकला, हे सगळं त्याने त्या गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी घरी आल्यानंतर मला माझे शिक्षक आठवले, ज्यांनी मला घडवलेलं होतं. माझ्या विद्यार्थ्यांचे माझ्याप्रती असणारे भाव आणि माझ्या गुरुजांप्रती असणारे जे भाव आहे, या दोघांची सांगड घालून मी या ठिकाणी ही कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे गुरुजी. पण या ठिकाणी बसलेल्या सर्व महिलांना सुद्धा ते या कवितेतले जे भाव आहेत, शब्द आहेत, लागू पडतात. कवितेचं शीर्षक आहे गुरुजी. आयुष्याच्या वाटेवर चालणं शिकवता तुम्ही. आयुष्याच्या वाटेवर चालणं शिकवता तुम्ही. दिशा कुठली असावी हे दाखवता तुम्ही. आयुष्याच्या वाटेवर चालणं शिकवता तुम्ही. दिशा कुठली असावी हे दाखवता तुम्ही. चुकला कधी मार्ग तर आवरता तुम्ही. चुकला कधी मार्ग तर आवरता तुम्ही. अडखडलो कोठे तर सावरता तुम्ही. पुढच्या 2 ओळी या ठिकाणी स्पोर्ट टीचर आहे त्यांच्यासाठी. खरंच मैदानावरती किती पळवता तुम्ही. खरंच मैदानावरती किती पळवता तुम्ही. कळत नकळत आमच्यात हरवता तुम्ही. राग आला तर हक्काने रट्टा देता तुम्ही. राग आला तर हक्काने रट्टा देता तुम्ही. मायेने गोंजारत कधी जवळ घेता तुम्ही. खचलो कोठे तर हिम्मत देता तुम्ही. खचलो कोठे तर हिम्मत देता तुम्ही. उदाहरणे देत स्वतःची प्रेरणा देता तुम्ही. नृत्य असो की नाटक, नृत्य असो की नाटक शिकवता तुम्ही. नृत्य असो की नाटक शिकवता तुम्ही. आयुष्याच्या रंगमंचावर उभं करता तुम्ही. न थकता न दमता हे कार्य करता तुम्ही. न थकता न दमता हे कार्य करता तुम्ही. आज कळले गुरुजी किती महान आहात तुम्ही. आज कळले गुरुजी किती महान आहात तुम्ही. वा रोहित सर, खरंच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुजींचं महत्त्व, गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. आणि तुम्ही इथे सर्व उपस्थित सर्व मंडळी, सर्व टीचर्सजण प्रचंड मेहनत घेता, विद्यार्थी घडवण्याचं काम पेशंटली करता आणि त्यामुळेच आज प्रभात प्रत्येक क्षेत्रात नंबर 1 ठरते. मला असं वाटतं प्रत्येक टीचरसाठी इथे आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बरं, इथे स्टेजवर जे उपस्थित सर्व कवी आहेत यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त गुरुच नाहीत, हे कवीसुद्धा आहेत. म्हणजे डबल इंजिन. आणि डबल इंजिन असलं की जोश पण डबल असतो. तर पण हा जोश कधी कधी प्रॉब्लेम आणतो. तर परवाच्या दिवशी एक आपल्या शाळेतले टीचर शाळा संपल्यावर बँकेत गेले. बँकेत कॅश काउंटरवर जाऊन म्हणाले की पैसे द्या. तर म्हणाला की नाही आहेत. ते म्हणाले की पैसे नाही आहेत. ते रागावलेत. डबल इंजिन, डबल जोश. कवी माणूस रागावलेत. म्हणजे पैसे नाही आहेत, द्या अजून त्या विजय माल्याला पैसे, द्या अजून त्या नीरव मोदीला पैसे. असे कसे पैसे नाही आहेत. तो काउंटरवाला म्हणाला की अरे बँकेत पैसे आहेत, तुझ्या खात्यात पैसे नाही आहेत, निघ इथून. तर अशी सगळी गंमत असते. म्हणून जोश आपण कंट्रोलमध्ये केला पाहिजे. असेच जोश आणि होश कंट्रोलमध्ये असणारे एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये, एक कवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संगीत विभागाचे विजय भावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांची एक गझल सादर करण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद वल्लभ सर. आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नारे सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गजानन नारे सर, सुवंदना नारे मॅडम आणि आपण सर्व उपस्थित. सध्या समाजामध्ये अनेक प्रकारचे समस्या, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये जर विचारलं तर वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात. शहरातल्या तरुणांना जर त्यांचे प्रॉब्लेम विचारलेत त्यांचे वेगळे असू शकतात. आईवडिलांप्रती, समाजाप्रती, सरकारप्रती वेगवेगळ्या पद्धतीचे, आम्हाला प्रायव्हसी मिळत नाही आहे, ह्या सर्व गोष्टी. ग्रामीण भागामध्ये हाच जर प्रश्न आपण विचारला
तरुणांना की आपल्या काय समस्या आहेत, तर तरुण सांगतील बा आमचे लग्नच नाहीत होऊन राहिले. आणि वास्तविकता आहे सर. म्हणजे मी गावात राहतो म्हणून मला कल्पना आहे. आमच्या गावामध्ये जवळपास मोठं गाव आहे, 200-250. ते आता तरुण त्यांना म्हणता नाहीत कारण ते खूप वय त्यांचे झालेले आहे, त्या पलीकडे ते गेलेले आहेत. आणि हे भीषण परिस्थिती आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाही, अद्र त्यांना शेतीचं विचारतात. त्या मुलीला काही समजत नाही शेतामधलं. शेती विचारून लग्न आता सुरू आहेत. एका मुलीला तसंच विचारून दिलं की शेती आहे म्हणून. ज्यावेळेस ती गेली शेतामध्ये तर त्या गांजर गवताजवळ सेल्फी काढला त्या मुलीने. म्हणजे हे काय आहे हे इथं. आणि नंतर त्याला ते फंगल इन्फेक्शन झालं, ते खा झाला त्याला. डॉक्टरकडे तिला हेच माहीत नाही कशाचं झाड आहे म्हणून. अशाही लोकांची अपेक्षा आता शेती आहे. एक आमचे पोरे सर, नंदू सर हे क्लासमेट होते, त्यांच्यासोबतचं एका व्यक्तीचं लग्न जुळत नव्हतं. तर आता मध्यंतरी कोरोनाच्या वेळेस बा तो खूप आग्रह करत होता यांना की माझं काहीतरी पहा एखादी, म्हणजे कुठल्याही जातीची चालते, फक्त बाईची जात पाहिजे. वा, चला धन्यवाद. इंग्लिशवाल्यांनी थोडं ट्रान्सलेट उद्या करून घेऊन गेला हे काय म्हटलं मी. तर त्यावेळेस आता यांना काही टाईम नव्हता. कोरोनाच्या मधात बरोबर थोडा गॅप होता, शाळेला सुट्ट्या वगैरे होत्या. त्यावेळेस मग हे तो भयान करत होता त्यांना. शेवटी यांनी ठरवलं एक मुलगी याला दाखवून देऊ. त्या ठिकाणी ते त्याला घेऊन गेले हे दोघंही जण. आणि त्या मुलाला पाहिल्यानंतर त्या मुलीच्या आईला, मुलगी पाहण्यासाठी गेल्यानंतर मुलीच्या आईला चक्कर येऊन ती पडली. 5 मिनिटानंतर ती उठल्यानंतर तिची मैत्रीण म्हणते, का गं म्हणते, मुलगा पाहून तुला चक्कर आले खूप. म्हणजे हा मुलगा म्हणे, हा काय झालं, 20 वर्षापूर्वी हा मला पाहायला आला होता. सर बहुत भीषण परिस्थिति है सर. हमारे ऊपर तो प्रभात की मेहरबानी रही, हम निपट गए. एक बशीर बद्र यांची ती गझल आहे. मी आधी म्हणायचो ती, ए हुस्न बेपरवाह तुझे शबनम कहू शोला कहू. पण ह्या भावना अशा लोकांच्या जेव्हा आपण अनुभव पाहतो त्यावेळेस बदलून जातात. त्यांना मुलगीच नाही भेटून राहिली, ते काय हुस्न बेपा किसको मगर तुझसा कहू चंदा को देखू चांदने. हे त्यांना ते मेलेले आहेत ना भावना, कारण ती मुलगी भेटून नाही राहिली. त्या लोकांच्या भावना मला थोडंसं वेगळं सुचलं. म्हटलं यांच्याही काही भावना आपण व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. वा, मी म्हटलं नाही, बशीर बद्र नाही, त्यांना थोडंसं क्रॉस केलं मी सर. माझ्या 4 लाईनी आपल्याला या सुरुवात, माझ्या गझलेची जी सुरुवात आहे मराठी गझलेची, त्याचं प्रास्ताविक त्याचमधून करतो की तू शोला रहे या शबनम, तू शोला रहे या शबनम पर है बड़ी हर जाई. तू शोला रहे या शबनम पर है बड़ी हर जाई, आज तक नहीं भूला तेरी इखलास बेवफाई. याचा अर्थ उद्या आसिफ सरांना विचारून घे जा. तू शोला रहे या शबनम पर है बड़ी हर जाई, आज तक नहीं भूला तेरी इखलास बेवफाई. थे बड़े ही नादान हम जो किया उन पे एतबार, उन्होंने गुप्तगू के बहाने कर दी हमसे जुदाई, कर दी हमसे जुदाई. समोर म्हणतो की झालं नाही अजून, वर्षातून एक वेळा चान्स आहे. मराठी गझल आपल्या समोर सादर करतो. गझले तुझे दिवाने हसतात आज मजवर, हसतात आज मजवर. ज्यावेळेस हा कवी त्यांच्या संमतात लिहायचा की असे प्रेम आपुले की स्मरताच दुःख जावे, अमावसेतही चंद्राने ते पाहण्यास यावे. लोक त्याच्या त्या कवित्वावर फिदा होते. ते त्याला मग हसायला लागली की अरे ज्यांच्याकरता तू लिहित होता तेच तुला सोडून गेली. त्यानंतरची परिस्थिती आहे. गझले तुझे दिवाने हसतात आज मजवर, हसतात आज मजवर. मी तर तिला हुडकतो गझले मधून जगभर, हसतात आज मजवर. संपून श्वास गेले पण आठवण सरेना,
संपूर्ण श्वास गेले पण आठवण सरेना, बघण्याची ता जीवाची ती थांबली न पलभर, हसतात आज मजवर. वो चले गए तो रुक भी सकते थे, वो चले गए तो रुक भी सकते थे, कट गए तो झुक भी सकते थे. उन्होंने मुनासिब नहीं समझा यूं कांटों का सफर, उन्होंने मुनासिब नहीं समझा यूं कांटों का सफर, हमारी तरह डाली पर सूख भी सकते थे. वाह वाह. हे म्हणजे माझ्या तब्येतकडे पाहून असं सुकल्यासारखं नका समजू. एक ते लाईव्ह होते, त्याचा सर्वात मोठा विषय गंभीर आहे. काट्यांचा भार जेव्हा होतो कळ्या फुलांसी, ज्यावेळेस काटे असतात त्या गुलाबाला तोपर्यंत ते फूल सुरक्षित असते, पण त्या फुलाला जर त्या काट्यांचा भार वाटायला लागला तर मग त्याची दिशा पलटून जाते. काट्यांचा भार जेव्हा होतो कळ्या फुलांसी, करतील खैर कैसी मग त्या फुलांचे प्रियकर, हसतात आज मजवर. स्वप्नातही न झाला मज भास त्या गण्याचा, जागेपणी परंतु आली वेळ मजवर, हसतात आज मजवर. एखाद्या वृक्षाला जी पानं असतात त्या पाण्यांना ही माहिती नसते, कल्पना नसते की आपलं आयुष्य किती वेळाचं आहे किंवा याच्यासोबत आपण किती वेळ आहो. कबीरदासजी फार सुंदर सांगतात की वृक्ष बोला पात से सुन पत्ते मेरी बात, इस घर की यह रीत है एक आवत एक जात. अशा वेळेस स्वप्नातही न झाला मज भास त्यागण्याचा, विश्वासघात केला पानास वाटे मजवर. आणि या गझलेचा शेवटचा जो शेर आहे, जगण्यास आज आली ती वेगळी चकाकी, जगण्यास आज आली ती वेगळी चकाकी, माझे कुणीच नाही, माझे इथे न कोणी, हे जाणले मी इथवर, हसतात आज मजवर. गझले तुझे दिवाने, हसतात आज मजवर, हसतात आज मजवर. मी तर तिला विसरलो, मी तर तिला विसरलो, गझले मधून सुख कर, हसतात आज मजवर. वाह 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 वाह, क्या बात आहे. एक वेगळी रंगत सरांनी या कवी संमेलनात आणली आहे आणि मजवर, पलभर, जगभर असे अनेक शब्दांचं यमक जुळवून सरांनी जी गझल लिहिली ती नक्कीच श्रोत्यांची वाहवा मिळवून गेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय सरांसाठी. तसं गझल लिहिणं म्हणजे डोळ्यातून अश्रूंना वाट करून देणं असतं. विरह हा गझलेचा आत्मा असतो आणि गझल वाचली की उगाच आपल्यालाही असं वाटतं की आपल्या 10-12 प्रेयसी होत्या आणि त्या आपल्याला सोडून गेल्या. नसल्या तरी असल्या तर विषयच नाही. परवाची गोष्ट सांगतो. विजय सरांनी एक गझल लिहिली होती, ती अतुल सरांनी वाचली तर ते 2 तास रडले. मग त्यांना लक्षात आलं की अरे आपली तर कोणी प्रेयसीच नाही. हे लक्षात आल्यावर ते अजून 4 तास रडले. मग त्यांना लक्षात आलं की अरे आपलं तर लग्न झालेलं आहे.
मग अख्खी रात्रच रडून काढली त्यांनी. असो, मागच्या वर्षी अतुल सरांनी एक सुंदर कोरडा पाऊस नावाची कविता या ठिकाणी सादर केली होती. यावर्षी का नाही आहेत कोणास ठाऊक? हां, पाऊस नाही आहे. अच्छा, मला असं वाटलं की कदाचित यूट्यूबवर वहिनी साहेबांनी, त्यांच्या मिसेसनी ती कविता ऐकली असेल आणि त्यांना पावसात उभं केलं असेल. त्यांचं त्यांना माहिती आहे. असो, आपण पुढे वळूया. पुढच्या कवीला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. इंग्रजी विभागाचे गजानन बाठे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद वकील साहेब. कसं आहे, कधी कधी आपण ग्रामरच्या जास्त मागं लागलं की थोडे संदर्भ बदलतात. म्हणजे मागच्या वेळेस अध्यक्ष महोदय, मी वकील साहेबांसाठी 2 लाईन पाठवल्या होत्या की नट असो की निवेदक, काय द्यायचे ते तुम्ही तज्ज्ञ. आमचे नंदू सर आहे, त्यांना वाटलं बा हे वकील आहेत, मग काय द्यायचं. मी म्हटलं नंदू सर, ते काय द्यायचं नव्हतं, ते काय द्यायचंय ते तज्ज्ञ असं होतं. म्हटलं तुम्ही जास्त ग्रामरच्या मागं लागून, म्हटलं ठीक आहे ते वकील आहेत, पण वकिलीत राहून, कायद्यात राहून काय द्यायचं हे ज्याला समजलं तो निवेदक. वा, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. अध्यक्ष महोदय, तसा माझा आणि सौंदर्याचा दूरपर्यंत काही संबंध नाही, पण तरीही आज सकाळी मी म्हटलं आपलं जो विषय घेतला आहे तो आपल्याला इथं सादर करायचा आहे, मग थोडंसं काहीतरी रिलेव्हंट असलं पाहिजे. म्हणून अडगडीत ठेवलेला हा शर्ट आणि ही पॅन्ट खूप दिवसापासून ठेवली होती, ती आज मी बाहेर काढली आणि म्हटलं आपण ही आणि येताना पहिल्यांदा फरीदा मॅडमला कन्फर्म केलं की फरीदा मॅडम मी कसा दिसतोय, कारण माहिती आहे का त्या कोणाला चांगलं म्हणत नाहीत लवकर. आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की भाटे सर खूप छान, म्हटलं चला आता आपण पुढे जाऊ शकतो. मला एक पडलेला प्रश्न असा आहे की सौंदर्यावर पुरुषांनी स्त्रियांच्या सौंदर्यावर खूप काही लिहिलं आहे. असं म्हणतात की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. म्हणजे तुम्ही सुंदर असण्यापेक्षा किंवा दिसण्यापेक्षा तुम्ही सुंदर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसे दिसता याला काही महत्त्व नाही आहे. कारण माझी आई या वयात मला म्हणते की बाबू तुला दीट झालीशील. म्हटलं मा आता या काळ्या तोंडाला काय दीट होणार तू सांग. त्यामुळे कसं आहे की सौंदर्य हा खूप वेगळा विषय आहे, बरं आहे. त्यामुळे मी म्हटलं आपण कसं आहे, तर सगळे वेगळ्या रसात लिहित आहे, तर आपण थोडं सौंदर्य रसात लिहायचं. त्यामुळे ही जी कविता मी लिहिलेली आहे ही जवळपास जेव्हा माझं लग्न जुळलं होतं आणि जो सुरुवातीचा काळ होता, त्यामुळे कवीच्या ह्या ज्या भावना आहेत ह्या सुरुवातीच्या काळातल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या लग्नाला जवळपास 10 ते 15 वर्षे झालेली आहेत त्यांनी या कवितेमध्ये आपली कविता शोधू नये. कारण असं आहे की मी जे शब्द आता इथं वापरणार ते काही लोकांना अतार्किक, आदर्शवादी आणि अव्यवहारिक वाटतील, बरं आहे. म्हणून या कवितेला म्हणजे संदर्भ खूप आवश्यक असतो. म्हणजे हे सांगणं आवश्यक आहे ही कधी लिहिली होती, कोणासाठी लिहिली होती आणि का लिहिली होती, नाही तर बरेचदा कवितेचे अनर्थ होतात. म्हणून तो टाळण्यासाठी ही थोडी प्रस्तावना दिली मी. तर कवितेचं शीर्षक आहे फुलराणी. म्हणजे तुम्ही पुरुष म्हणून राजा असा की नसा, पण तुमची स्त्री ही जिथं जाईल तिथं ती राणीच असते. पोरे सर, द टायटल इज अप्रोप्रिएट है ना. तुम्ही क्वेश्चन टाकताय की कवितेचं शीर्षक योग्य आहे का. कवितेचं शीर्षक योग्य आहे कारण स्त्री जिथं जाईल तिथं ती स्वतःचं साम्राज्य निर्माण करते. आणि आपल्याला तर माहित आहे आपलं घरी सारखं आणि बाहेरही सारखंच. कविता सुरू करतो. चोरट्या त्या हळुवार नजरा स्मितसुमने तिज गालावरी. मराठी आहे, समजून घ्या. चोरट्या त्या हळुवार नजरा स्मितसुमने तिज गालावरी, केस मोकळे माळुनी गजरा शब्द पाकड्या अधरावरी. चोरट्या त्या हळुवार नजरा स्मितसुमने तिज गालावरी, केस मोकळे माळुनी गजरा शब्द पाकड्या अधरावरी. मितभाषिती मधुर दर्शनी वर्ण सावळा सुंदर नाकी. मितभाषिती मधुर दर्शनी, हे कठीण आहे. मी म्हटलं अव्यवहारिक वाटणार की मितभाषी आणि मधुरदर्शनी हे कठीण असते.
की मितभाषिती मधुरदर्शनी वर्ण सावळा सुंदर नाकी. आता जे लोक गोरे, ज्यांना असं वाटते की आपण गोरे आहोत, त्यांना असं वाटेल की ही रेशियल कमेंट आहे वा सरांची, पण पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून अशा खंडात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा कृष्णवर्णीय आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला आरशात गोरे दिसत असाल, पण तुम्ही जगाच्या दृष्टीनं कृष्णवर्णीयच आहात, जसा मी आहे. मितभाषिती मधुरदर्शनी वर्ण सावळा सुंदर नाकी भरजरी बांधा मधाळ वाणी लटा कोवळ्या मागे फेकी. लटा माहित आहे तुम्हाला. कर्णफुले ही झुलती सुंदर, कर्णफुले ही झुलती सुंदर कुमकुम टिळा दीर्घ भाडी. भाळ म्हणजे कपाळ. कर्णफुले ही झुलती सुंदर कुमकुम टिळा दीर्घ भाडी भाव अभंगी प्रीत निरंतर सहज जणूती एक भुपाडी. मी म्हटलंय हे शब्द कधीचे आहेत? त्या काळातले आहेत, याच्याशी संपर्क जोडू नये. कर्णफुले ही झुलती सुंदर कुमकुम टिळा दीर्घ भाडी भाव अभंगी प्रीत निरंतर सहज जणूती एक भुपाडी. अव्यक्त ती कविता अन ओळी गजानने वर्णावी किती. अव्यक्त ती कविता अन ओळी गजानने वर्णावी किती. भास मजला उघड्या डोळी मत्स्यकन्या थोर रती. भास मजला उघड्या डोळी मत्स्यकन्या थोर रती. थँक्यू. क्या बात आहे सर. अतिशय सुंदर असं वर्णन सरांनी या ठिकाणी केलंय. काय प्रेमाला वय नसतं आणि कल्पनेला तर नसतं. आता कल्पना म्हणजे शिक्षक असले, पत्नीने डोक्यावरून जरा जास्तच प्रेमाने हात फिरवलेला असला तरी कल्पना करायला काय हरकत आहे. कल्पनातल्या सुंदरीची कल्पना करायला काहीच हरकत नाही. आता डायबिटीज झाला याचा अर्थ असा नाही ना की मिठाईचा मेनू कार्ड पण नाही बघितला, तो आपण बघूच शकतो. तर कारण काय, साहित्य म्हणजे मनातली खतखत बाहेर येण्यासाठीच साहित्य असतं. आणि तुम्हाला सुद्धा जर मनातली खतखत बाहेर काढायची असेल तर तुम्हाला ही कवितेचं साधन निवडावं लागेल. आणि कविता तसं पाहिलं तर कविता करणं काही खूप कठीण नाही बरं का. कविता अतिशय सोपी गोष्ट आहे. म्हणजे कोणालाही जमू शकते, अगदी 2 मिनिटात. मी तुम्हाला शिकायची आहे कविता करणं. हां, आता यमक जुळवता आलं पाहिजे. बघा मी सांगतो तुम्हाला. एक होती मुंगी, तिने नेसली लुंगी. बरोबर, यमक जुळलं बरोबर. मुंगी लुंगी. हां. एक होती मुंगी, तिने नेसली लुंगी. एक होता मुंगळा, तो होता वा वा वा, काय तयार आणि काय जाणकार रसिक आहेत. अतिशय सोपं असतं कविता करणं. त्यामुळे तर आपण कवी संमेलनाला पुढे नेऊया. पुढच्या कवींना आपल्याला ऐकायचं आहे. हे कवी देखील सातत्याने लिहित असतात. त्यांचे मॅगझिन्समधून त्यांचे कविता, वर्तमानपत्रात त्यांच्या कविता नेहमी प्रकाशित होत असतात. असे इंग्रजी विभागाचे आदरणीय राजेश जयराज सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद वल्लभ. उपस्थित सम्माननीय मान्यवर, आदरणीय शिक्षकगण, मंच पर उपस्थित सारे कविगण, अध्यक्ष महोदय, सबको मेरा सादर प्रणाम. आजकल हम न्यूज़ चैनल पर हर जगह एक ही न्यूज़ देख रहे हैं कि कहीं भी कोई स्त्री सुरक्षित नहीं है. यहाँ तक कि शिक्षा के पवित्र मंदिर में बच्चियाँ सुरक्षित नहीं हैं. तो मैं हर माँ बाप से विनती करूँगा कि वो अपने बेटियों को रानी लक्ष्मीबाई जैसी वीरांगना बनने की शिक्षा प्रदान करें, आत्मरक्षा की शिक्षा प्रदान करें, ताकि कोई भी दुर्योधन उस द्रौपदी की तरफ आँख उठाने की जरूरत न कर सके. इसी पार्श्वभूमि को मद्देनजर रखते हुए मैंने कविता रची है जिसका शीर्षक मध्य में स्त्री ही है. हम उस दौर से गुजर रहे हैं जहाँ पर हर माँ बाप को अलर्ट रहने की बहुत ज़्यादा ज़रूरत पड़ गई है. तो इसी को आगे बढ़ाते हुए मैं कविता पढ़ना चाहूँगा. मेरी कविता का शीर्षक है स्त्री शक्ति है
और जिसके मध्य में है द्रौपदी। उठो द्रौपदी, अब न कुछ सोचो, उठो द्रौपदी, अब न कुछ सोचो, अब कभी कदम पीछे न खींचो। उठो द्रौपदी, अब न कुछ सोचो, अब न कदम कभी पीछे खींचो। बढ़ते हाथ तेरे आंचल की ओर, बढ़ते हाथ तेरे आंचल की ओर, कट गिरे पहले ही न हो जाए देर, कट गिरे पहले ही न हो जाए देर। उठो द्रौपदी, उठो द्रौपदी, खुद को पहचानो, उठो द्रौपदी, खुद को पहचानो, तुम हो अग्निसुता इतना जानो। अग्निसुता वो अग्नि से प्रकट हुई थी, इसलिए उसको अग्निसुता कहते हैं। उठो द्रौपदी, खुद को पहचानो, तुम हो अग्निसुता इतना जानो। जला दो अपनी लपटों से, जला दो अपनी लपटों से दुशासन को, भस्म कर दो जहां देखो दुर्योधन को। उठो द्रौपदी, खुद को पहचानो, तुम हो अग्निसुता इतना जानो। जला दो अपनी लपटों से दुशासन को, भस्म कर दो जहां देखो दुर्योधन को। उठो द्रौपदी, न समझो खुद को अबला, उठो द्रौपदी, न समझो खुद को अबला। स्त्री शक्ति है, स्त्री ही केवल सबला, स्त्री शक्ति है, स्त्री ही केवल सबला। कमजोर नहीं तू जो कौरवों से हारे, कमजोर नहीं तू जो कौरवों से हारे। तू रणचंडी है जिसने कई दुष्ट संगारे, तू रणचंडी है जिसने कई दुष्ट संगारे। उठो द्रौपदी, अब बनना है तुझको काली, उठो द्रौपदी, अब बनना है तुझको काली। मिटा दो उसको जिसने तुझ पे नजर डाली, मिटा दो उसको जिसने तुझ पे नजर डाली। बाट न देखो कृष्ण की, बाट न देखो कृष्ण की, जो तुझे बचाएंगे। स्वयं ही बनो कृष्ण जो महाभारत रचाएंगे, स्वयं ही बनो कृष्ण जो महाभारत रचाएंगे। धन्यवाद। वाह वाह। स्वयं ही बनो कृष्ण जो महाभारत रचाएंगे। सभागृहात उपस्थित सर्व मातृशक्तीला नमन करीत अतिशय जोशपूर्ण कविता सरांनी सादर केली आहे। आणि खरंच आहे, आजची परिस्थिती पाहता, समाजातील परिस्थिती पाहता, जिच्यावर अन्याय होतो आहे अशा प्रत्येक स्त्रीने उठलं पाहिजे, स्वतःची रक्षा करायला स्वतःच शिकलं पाहिजे। कारण आता कृष्ण येणार नाही, स्वतःचं रक्षण आपल्याला स्वतःलाच करावं लागणार आहे, असा संदेश जयराज सरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून दिला आहे। आणि खरंच आहे की आजच्या जगात ज्यांच्याकडून कृष्णासारखं वागण्याची अपेक्षा असते ते अन्याय सुरू असताना शूटिंग करतात, रील बनवतात। तरी कितीही गंभीर परिस्थिती असली तरीही शस्त्र टाकून चालणार नाही, हाच संदेश जयराज सरांनी या कवितेच्या माध्यमातून दिला आहे। पण सर, हेही तितकंच वास्तव आहे की कवितेने समाज बदलत नाही। असं जर असतं तर संत कबीरांनंतर कोणालाच लिहायचं काम नसतं पडलं, पण तो समाजाचा तो स्वभाव असतो। असो, आपण कवी संमेलनाच्या शेवटाकडे आलेलो आहोत। अध्यक्षीय कविता आपल्याला ऐकायची आहे। आसिफ जी जारियावाला ये हिंदी के नवोदित लेकिन अभी प्रस्तावित हुए कवि है। नर्म विनोदी कविता और वैचारिक कविता ये लिखते हैं हमेशा। इनके बारे में बताता हूँ, कम बोलना पसंद करते हैं, कवि है ना, मुद्देसूद बोलना पसंद करते हैं। ये अगर नॉर्मल किसी व्यक्ति को अगर आप पूछो कि भाई खाना खाया क्या, तो वो बोले कि नहीं यार, कल पेट खराब था, अभी मैं इसलिए फिर मैंने सुबह मेरी बीवी को बोला कि मुझे बस सिर्फ चावल, और मैं सिर्फ चावल खाऊंगा, दवाई ली, ये हुई, अभी भूख नहीं है। ऐसा इनको मैंने कल पूछा कि सर खाना खा लिया, कम बोलना पसंद करते हैं, पॉइंट टू पॉइंट बोलना पसंद करते हैं। तो ऐसे ही हमारे सम्मेलन के अध्यक्ष को आसिफ जी जारियावाला जी को मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ अपनी अध्यक्षीय कविता सुनाने के लिए। जोरदार तालियों से हम उनका स्वागत करते हैं। यस सर, यस। तो दोहरी जिम्मेदारी है, मगर उससे पहले वैसे तो मुझे आदत है हर जगह समय पर पहुंचने की, पर कवि सम्मेलनों के अध्यक्ष अगर समय पर पहुंच गए तो अध्यक्ष कैसे। आज 14 सितंबर है, हिंदी दिवस है, काव्यधारा का तीसरा संस्करण है, आनंददायी शनिवार भी है, बच्चों के लिए नहीं, टीचर्स के लिए। क्योंकि पिछले 1 महीने से लगभग हम लोग मुख्यमंत्री माझी शाला सुंदर शाला के पीछे ऐसे इन्वॉल्व है कि जहाँ जा रहे हैं वहाँ पर ये आ ही रहा है। तो आनंददायी शनिवार भी एक कंसेप्ट है, पहला, तीसरा, पांचवा बच्चों के लिए और दूसरा, चौथा टीचर्स के लिए।
और ख़ास इसलिए भी होता है कि इस दिन आमतौर पर जो अनअवॉइडेबल सरकमस्टेंसेस आते हैं वो दूसरे और चौथे शनिवार को नहीं आते हैं। मैंने कहा हम लोग जहाँ जाते हैं चीज़ें हमारे साथ में आई जाती है, कहीं ना कहीं से लिंक लगी जाती है। तो सबसे पहले तो मुझे चिंता इस बात की थी कि 12 कवि थे, पहले से ही आपको पता था 12 कवि हैं, 13वां उनके पीछे है, और ये पता होने के बाद भी आपने सारे अनअवॉइडेबल सर्कमस्टांसेस को अवॉइड करके आप यहाँ तक पहुँचे, इंटेंशनली पहुँचे, क्या होने वाला है ये जान के भी पहुँचे। तो आप सबके धीरज के लिए, आप सबके संयम के लिए, आप सबके पेशेंस के लिए ये तालियां। और तीसरा संस्करण है काव्यधारा का, पहला भी हुआ, दूसरा भी हुआ, और इस तीसरे संस्करण को भी अपनी शालीनता से, बहुत ही अपने हुनर से, अपनी उपस्थिति से इसमें 4 चांद लगाने का जो हर बार काम करते हैं हमारे मल्टी टैलेंटेड एडवोकेट वल्लभ के लिए एक बार जोरदार तालियां हो जाए, क्योंकि इनकी उपस्थिति मात्र ही काफ़ी है। मुझे एक और चिंता ये बात की थी कि सारी की सारी 12 कविताएं जो थी वो सारी भारी भरकम विषयों पर थी, तो कोई हंसाएगा कि नहीं हंसाएगा इस बात का मन में थोड़ा सा था, लेकिन वल्लभ ने जो किया वो कमाल था। जिंदगी की जो रेलगाड़ी चल रही है हम सबकी, बहुत ही तेज़ दौड़ रही है, समय नहीं है लोगों के पास। कोई मर भी जाता है तो 2 दिन से ज़्यादा हम लोग उसका गम नहीं मनाते। आप ट्रैफिक सिग्नल पे जब गाड़ियाँ रुकती हैं तो लोगों के चेहरे ऑब्जर्व करिए, इतना दुख है चेहरों पे, लगता है कि ब्रह्मांड का सारा जो जिम्मा है वो इन्हीं को दे दिया है ऊपर वाला ने चलाने के लिए। तो ज़िंदगी में हमेशा भावनिक मत होइए, बहुत ज़्यादा सीरियस मत होइए, एनी हाउ इसको तो ख़त्म ही होना है। किसी ने किसी को पूछ लिया कि भी क्या खोया और क्या पाया ज़िंदगी में, क्या खोया क्या पाया, तो अब किसी से पूछ लो तो क्या बताएगा, क्या खोया, इतना खोया पूरा उपन्यास लिख दूंगा मैं, अरे पाया तो कुछ भी नहीं। पर अगली बार कोई ये सवाल पूछे, नीरज सर क्या खोया, तो आप जवाब देना पूरे विश्वास के साथ कि गाजर के हलवे में जो डाला जाता है वो खोया, और 4 पाई जिसको खटिया बोलते हैं हिंदी में, खटिया के जो 4 डंडे होते हैं नीचे वो पाया। तो हर बार भावनिक होने की जरूरत नहीं है। अगर आपके पास बहुत सारी परेशानियां हैं तो आप किसान के पास जाइए, उसके पास हल है बहुत, क्योंकि हंसने मुस्कुराने का ये जो एट्रीब्यूट है ये ऊपर वाले ने सिर्फ इंसानों को दिया है। आप देखिए कि भाई जानवर मुस्कुराते हैं क्या, तो आप मुस्कुराइए, आप डबल मुस्कुराइए क्योंकि आप प्रभात में हैं। क्योंकि हिंदी दिवस है तो एक हिंदी का क्लास चल रहा था, मास्टर जी क्लास में पढ़ा रहे थे। आज की जनरेशन तो आप जानते हैं, अब जो मास्टर साहब थे उन्होंने 2 शब्द लिख दिए बोर्ड पर, एक था सत्य और एक था भ्रम, और बच्चों से पूछ लिया कि बेटा दोनों में अंतर क्या है बताओ। तो एक बच्चा खड़ा हो गया, बोले सर आप पढ़ा रहे हैं ये सत्य है। और आपको लग रहा है कि हमें सब समझ रहा है, ये आपका भ्रम है। तो इस तरह का जनरेशन है। कवियों की बात चल रही थी, तो कवि अलग अलग तरह के होते हैं। कुछ कवि कविताएं लिखते हैं, कुछ कवि कहते हैं खुद को लेकिन निबंध लिख देते हैं। तो किसी ने पूछ लिया कि कविताओं में और निबंध में क्या फर्क है, तो जवाब ऐसा है कि प्रेमिका के मुंह से निकला हर शब्द कविता लगता है। निबंध की व्याख्या बताऊं, समझ गए क्या बात। और पत्नी के मुंह से निकला हर शब्द, तो 12 कवियों ने मिलकर वैसे ही बहुत कुछ आपको सुनाया है। मैंने भी सोचा था मैं भी आपको कोई गजल वजल सुनाऊं, लेकिन पहले ही बहुत कुछ हो चुका है, तो मैं एक छोटी सी नज़्म आपको सुना देता हूं। हर आदमी अपने आप को संत महात्मा समझता है, अपनी नज़र में तो हर कोई संत महात्मा होता है, लेकिन वो ये एक्सपेक्ट करता है कि सारी दुनिया भी मुझे वैसा समझे जैसा मैं खुद को समझता हूँ। तो आप सबको अच्छे लगे ये ज़रूरी तो नहीं, आप सबको अच्छे लगे ये ज़रूरी तो नहीं, हर दरख्त को फूल लगे ये ज़रूरी तो नहीं, रात हो या दिन राही को तो चलना ही है, रात हो या दिन
राही को तो चलना ही है, राह में बहार ही मिले ये ज़रूरी तो नहीं। कुछ लहरें बीच राह में ही दम तोड़ देती हैं, कुछ लहरें बीच राह में ही दम तोड़ देती हैं, हर लहर को किनारा मिले ये ज़रूरी तो नहीं। बूढ़ी आंखें हर वक्त रास्ता तकती रहती हैं, बूढ़ी आंखें हर वक्त रास्ता तकती रहती हैं, बुढ़ापे में सहारा मिले ये ज़रूरी तो नहीं। न जाने कितने एहसास अनकहे रह जाते हैं, न जाने कितने एहसास अनकहे रह जाते हैं, हर ख्याल को शब्द मिले ये ज़रूरी तो नहीं। जुगनुओं से भी रिश्ता रखा करिए, जुगनुओं से भी रिश्ता रखा करिए, आपको चांद सूरज ही मिले ज़रूरी तो नहीं। आपको चांद सूरज ही मिले ज़रूरी तो नहीं। वक्त जीना सिखा ही देता है हर हाल में, वक्त जीना सिखा ही देता है हर हाल में, हर मर्ज को दवा मिले ये ज़रूरी तो नहीं। हर मर्ज को दवा मिले ये ज़रूरी तो नहीं। आप सबको अच्छे लगे ये ज़रूरी तो नहीं। ये तो थी मेरी पहली जिम्मेदारी। अब दूसरी जिम्मेदारी मुझे इन सभी के बारे में भी बोलना है, क्योंकि अध्यक्ष का काम यही होता है। मैंने पिछली बार भी ये कहा था, इस बार भी दोहरा देता हूँ, कवि सम्मेलनों में अध्यक्ष क्यों होते हैं? बेटा कोई सुने ना सुने, तुमको सुनना है, और तुमको सिर्फ सुनना नहीं है, तुमको बोलना भी है। तो सबसे पहले कंप्यूटर विभाग से पूनम नंद मैम से हमने सुना मन, उनकी कविता पहली बार वो मंच पर थे। उन्होंने अपनी हृदयस्पर्शी भावनाओं से अपने शब्दों को एक नया प्रारूप दिया और एक अच्छी सी नज़्म हमको सुनाई। उनका मैं बहुत अभिनंदन करता हूँ। उसके बाद पूनम गायकवाड़ और संतोष मोहरेल सर ने माहौल को थोड़ा भावस्पर्शी बना दिया। पिता के बारे में जब भी उल्लेख आता है तो मुझे कवि ओम व्यास, हिंदी के बहुत बड़े कवि हैं, उनकी वो कविता हमेशा याद आती है, क्योंकि आपने जितना भी पिता के बारे में सुना है, पढ़ा है, अगर आपने ओम व्यास की वो कविता पढ़ी है तो उसके आगे सारा फीका आपको लगेगा। वो कहते हैं पिता जीवन है, पिता जीवन है, संबल है, शक्ति है, पिता सृष्टि के निर्माण की अभिव्यक्ति है, पिता उंगली पकड़े बच्चे का सहारा है, पिता कभी कुछ खट्टा कभी खारा है, पिता रोटी है, कपड़ा है, मकान है, पिता छोटे से परिंदे का बड़ा आसमान है, पिता छोटे से परिंदे का बड़ा आसमान है, पिता है तो बच्चों के ढेर सारे सपने हैं, पिता से ही बच्चों के ढेर सारे सपने हैं, पिता है तो बाजार के सब खिलौने अपने हैं। वाह। संतोष मोहरेल सर और पूनम गायकवाड़ मैम दोनों का मैं बहुत अभिनंदन करता हूँ। बहुत ही खूबसूरत नज़्म उन्होंने सुनाई। उनके बाद में अनीता ठाकरे मैम इंग्लिश डिपार्टमेंट से पिछले साल पहली बार वो मंच पर आई थी, इस बार फिर से वो आई हैं। कुछ लोग नदारद हो गए हैं जो पिछली बार मंच पर थे, अब वो उस तरफ चले गए हैं, लेकिन अनीता मैम दोबारा आई। उन्होंने दोबारा एक बहुत अच्छी जो पोएम थी उनकी, लाइफ एंड द लास्ट सेंटेंस, थिंक अबाउट द न्यू रिज्यूम, उसने मुझे हरिवंश राय बच्चन जी की कविता की लाइनें याद दिला दी। थिंक अबाउट अ न्यू रिज्यूम, जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई, जीवन में एक सितारा था, माना वो बेहद प्यारा था, वो डूब गया तो डूब गया, अंबर के आंगन को देखो कितने उसके प्यारे छूटे, कितने उसके तारे टूटे, जो टूटे तो फिर कभी ना मिले, पर सोचो टूटे तारों पर कब अंबर शोक मनाता है। थिंक अबाउट अ न्यू रिज्यूम। हार्टी कॉन्ग्रेचुलेशन अनीता मैम, इट वॉज अ वंडरफुल पोएम। उनके बाद हमने सुना मेघा मापारी मॅम, कवितेचं शीर्षक होतं एक रियाज, पण बरेच रियाज होते कवितेमध्ये आणि सगळे रियाज आपल्याला एक एक करून इम्प्लिमेंट पण करायचे आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये। मेघाजींचं अभिनंदन। त्यानंतर संतोष मोहरेल सरांबद्दल आपण बोललो। सोनचाफा वर्षा दांडगे मॅडम, सोनचाफ्याचा सुगंध सगळीकडे पसरून गेला मॅम, आपलेही हार्दिक अभिनंदन। राहुल नीलटकर सर, 12 साल पुरानी कविता आपने निकाल कर लाई, 12 साल तक संभाल के रखना भी बड़ी बात है, तो राहुल सर का बहुत बहुत अभिनंदन। आगे भी आप ऐसे ही लिखते रहें हमारे। और जिस मोड़ की आप बात कर रहे थे उस मोड़ पर अब नहीं जाना, अब जिस मोड़ पर हो वहीं रहो। सारिका अयाचित मॅडमची गरुड झेप, एक मोटिवेशनल आणि पॉझिटिव्ह त्यांचा तो प्रयत्न सगळीकडे आपल्याला बघायला मिळाला। त्यानंतर रोहित हिवरकरांची गुरूंबद्दलची भावना, त्यांचा आदर आणि आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा जो वाटा असतो तो आपल्याला सांगून गेला।
विजय वाहोकर सर, हमारे प्रभात के जगजीत सिंह, लगा था कि वो सिर्फ गज़ल सुनाएंगे लेकिन वो बहुत कुछ सुना गए, नाम दूसरों का लेते रहे, व्यथा अपनी सुना गए, ऐसा लग रहा था मुझे से। कारण कवींचं असंच असतं, नाव दुसऱ्यांचं घ्यायचं, सांगायचं आपलं, आणि असं सांगायचं माझं नाही आहे त्यांचं आहे. तो त्यानंतर गजानन बाठेंची फुलराणी घरी पण त्यांनी ऐकवली असेलच. I personally admire Gajanan Bhate sir. He writes so well in English as well and Marathi as well. English में विद्वान होने के बावजूद वो मराठी में बहुत ज़बरदस्त लिखते हैं. उनके बाद में राजेश जयराज सर, हमेशा ही बहुत सारी वैरायटी वाली कविताएं होती हैं जयराज सर की. इस बार भी एक बहुत ही गंभीर विषय पर उन्होंने लिखा जो कि वाकई में इस दौर की ज़रूरत है. इन सभी 12 कवियों का मैं पूरे प्रभात परिवार की ओर से बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, इन सभी के प्रति आभार व्यक्त करता हूँ. आप लोग हमसे जुड़े और विजय सर कह रहे थे कि साल में एक ही बार मौका मिलता है, तो हम सोचेंगे हर महीने एक रख लेंगे. नाही, आपण तर येऊ पण हे हाँ तेच आपण तर होऊन जाऊ, हे आले पाहिजेत फक्त. तो काव्यधारा का ये तीसरा संस्करण आप सबने अपनी उपस्थिति से बहुत अच्छा और यादगार बनाया. आगे भी ये संस्करण होते रहेंगे. इस तरह के कार्यक्रमों को ऑर्गेनाइज करने के पीछे का जो मोटिव होता है वो ये कि हम लोग जो रूटीन लाइफ में लगे होते हैं सारे लोग, तो हर किसी के पास कोई ना कोई स्किल होती है, कोई कला होती है, उसको एक मंच मिले, उनको उसे पॉलिश करने के लिए कुछ अपॉर्चुनिटीज़ मिले. ये एक मोटिव होता है कि आप लोग स्टेज पर आएँ और अपनी इन स्किल्स को डेवलप करें ताकि उसका बेनिफिट बच्चों तक भी पहुँचे. इसी उम्मीद के साथ कि आगे भी इस तरह के प्रोग्राम्स प्रभात परिवार करता आया है और आगे भी करता रहेगा. मैं पूरे प्रभात परिवार मैनेजमेंट को धन्यवाद देता हूं, उनके प्रति आभार व्यक्त करता हूं. आप सभी यहां आए उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा में एक और चीज़ है, अध्ययन निष्पत्ति. कितने लोगों को पता है? हाथ ऊपर करिए. लर्निंग आउटकम्स, आप समझ में आया? लर्निंग आउटकम्स. तो हर चीज़ का एक लर्निंग आउटकम होता है, लेकिन आगे से आप अध्ययन निष्पत्ति याद रखिए, आपको पूछा जा सकता है. तो इस पूरे कार्यक्रम की अध्ययन निष्पत्ति आपके लिए क्या थी? जिनको मिल गई उनको ठीक है, जिनको नहीं मिली उनके लिए मैं 2 लाइनें छोड़ देता हूँ, वो आप ले जाइए अपने साथ. क्योंकि आप जब भी जो भी कार्यक्रम अटेंड करते हैं तो आप कुछ ना कुछ लर्निंग आउटकम उससे लेकर जाया करिए. 2 लाइनें मैं आपको दे रहा हूँ. रोहिलखंड यूनिवर्सिटी के बड़े प्रोफेसर हैं, हिंदी के बहुत बड़े कवि हैं, उनकी ये 2 लाइनें हैं. कौन सी बात कहाँ कैसे कही जाती है? कौन सी बात कहाँ कैसे कही जाती है? ये सलीका हो तो हर बात सुनी जाती है. वाह. कौन सी बात कहाँ कैसे कही जाती है? ये सलीका माने तरीका, ये सलीका हो तो हर बात सुनी जाती है. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. वाह वाह वाह, क्या बात है आसिफ सर. एक नई ऊंचाई पर सर कवि संमेलन को लेके गए हैं, हर साल ही लेके जाते हैं. आम्हाला 10 वाजताची वेळ दिली होती, आम्ही ती वेळ पाळतोय आणि आपण सर्वांनी आम्हाला एवढं सहन केलं त्याबद्दल आपल्या सहनशक्तीला मी प्रणाम करतो. आणि इथे उपस्थित सर्वांच्या प्रती मी आभार व्यक्त करत हे कवी संमेलन इथे आटोपलं असं जाहीर करतो.